त्यांचं भरपूर साऱ्या विशेष पाठवत राहतात. एरवी खूप शांत असतो. पण जर आपला हा कार्यक्रम सक्सेसफुल करायचा असता तर आम्हाला त्यांना जागा ठेवणं फार गरजेचं होतं. त्यामुळे मी आणि प्रज्ञा त्यांना प्रत्येक शनिवार रविवारी एक एक टास्क द्यायचो. त्याच्यातच आम्ही एक आता आंबा आपला फेमस आहे एप्रिल मे मध्ये म्हणून एक रेसिपीची आम्ही स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेचं पारितोषिक द्यायचं आहे आता. तर मी झीनत आणि संगीताला इकडे आमंत्रित करते. दोघींनी त्याच्यात पारितोषिक पटकावलं आहे. मी बनवला होता मँगो जर्दा. ॲक्च्युली मँगो हा सब्जेक्ट होता. मी नेहमी बनवते पायनॅपल जर्दा, पण ह्यांचा टॉपिक होता मँगो. तर म्हटलं चल वाय नॉट ट्राय मँगो पल्प. तर म्हटलं मँगोचं नवीन हे केलं प्रकार आणि त्यांना आवडलं फक्त बघून. तिने खायला आणायला सांगितला होता पण मला आज वेळ नव्हता. बघूया इंशाल्लाह नेक्स्ट टाइम ट्राय करू. थँक्यू. अनिलाने असं ठरवलं होतं की आपला ग्रुप नेहमी काही ना काहीतरी विशिष्ट स्पेशल असं इव्हेंट म्हणा किंवा काही स्पर्धा म्हणा हे ती सतत विचार करत असते. नाही तर आमचा ग्रुप खूप शांत असतो. पण तिने असं ठरवलं की आपण काही ना काहीतरी स्पर्धा करू. प्रज्ञा आणि अनिलाने असं ठरवलं की आपण असं एक ग्रुपवर मंथली म्हणा किंवा असं एखादी स्पर्धा ठेवू. त्या स्पर्धेत आपण पारितोषिक देऊ आणि जाऊदे ती आता म्हणते रेसिपी सांगते. आमचं मुख्य मेनू हे होतं आंबा होता आणि आंब्याचं काही ना काहीतरी बनवायचं होतं असं ठरलं. पण मग मी असं ठरवलं की काय करू. तर मला अंगुरी रबडी बासुंदी ही चांगली बनवता येते. त्यात मी म्हटलं मी जरा तिने मँगो सांगितले तर मी त्याच्यात ते मँगो पल्प टाकून मी मँगो रबडी अंगुरी बासुंदी बनवली होती. आणि पहिलं पारितोषिक मला वाटतं त्यांनी मला मेहनतीसाठी दिलं आहे, कारण त्याच्यात खूप मेहनत आहे म्हणून त्यांनी मला पहिलं पारितोषिक दिलं असं त्यांनी सांगितलं. पुढच्या वेळेला तुम्हाला चांगलं पारितोषिक पाहिजे असेल तर सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यायचा. बरं का? मी पण बनवलेलं पण मीच कसं काय. आता पेटीचा तास सुरू झाला आपला, कारण सगळ्यांनी मस्त जेवण केलेले आणि सगळ्यांच्या आजच्या आपली स्नेहभेट एका विशेष कारणास्तव अजून विशेष ठरते. म्हणजे आपण आपल्या 50व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण इथे जमलो आहे. आपण आयुष्यात खूप चढउतार पाहिले, खस्ता खाल्ला, तर मग एक आज केक खाऊया आणि एक नाही तर आपण आज 100 केक कापणार आहोत. तर थोडं 100 केक एकाच वेळी कापून त्याचं प्रॉपर शूटिंग आणि फोटो येण्यासाठी आपल्याला एका लाईनमध्ये उभं राहायचं आहे. आधी सध्या बसून घ्या, मग एखादा केक वाटप होईल. त्याच्यानंतर आपण एका लाईनमध्ये उभे राहून 50 ह्या साईडला 50 ह्या साईडला उभे राहून केक कापणार आहोत. थोडी घाई करू नका, धक्का मारू नका, कारण केक पडला तर आधीच कापला जाईल. आणि आपला केक आपल्या घरी घेऊन जायचा आहे. त्यासाठी पिशवीची सोय करण्यात आली आहे. आणि ती केक आधी काय नाही का आपल्यासोबत बोलतील तर ते फोटोमध्ये लाल पिशव्या दिसल्या असल्या सगळ्यांच्या, म्हणून आपण नंतर केक कापतो. तर सगळीजण केक वाटायला सुरुवात करावी. कलर सगळ्यांचा फ्लेवर एकच ठेवला आहे आणि कलरसाठी भांडाभांड करू नका. माझा 50 आकडा बरोबर पाहिजे.
आवाज 14 मोठा 19 मोठ्याने बोल विचार काय करायचं? नाही सांगतो, कोणी सांगतो? 95 आपण तर आपण 102 117 केक आणले. बाकी जे 16 केक आहेत ते माणसं नाही. 102 होते. तर हां, तर केक आणण्यापूर्वी विजय आहे रे छोटंसं आपल्याकडे गाणं गाणं आहे मराठीमध्ये. हो ऑफिस बॉडीज. तर हे गाणं संपलं आपण केक कापणार. ठीक आहे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.
साऊथचं सेटिंग चालू आहे थोडं मगाशी माझी ओळख राहिली होती. पटकन एका शब्दात सांगते. माझं नाव सारा दीक्षित, आधीची प्रज्ञा सुरेश कोथलीस. पीटीचा तास म्हणजे आपला सगळ्यांचाच आवडता तास. पीटी म्हणजे खेळ. आपण लहानपणी बरेच खेळ खेळलेलो आहोत आणि त्यात आपला एक आवडता खेळ म्हणजे शब्दकोडी. तर आज आम्ही तुम्हाला शब्दकोडी घालणार आहोत आणि त्याची उत्तरं जी आहेत ती आपल्या शाळेच्या रिलेटेडच आहेत. म्हणजे ती जागा असेल किंवा शिक्षक एखादी व्यक्ती असेल तर तुम्ही सगळ्यांनी ती ओळखायची आहेत. काही काही कदाचित फक्त गर्ल्स स्कूल ओळखू शकतील, पण काही काही दोन्ही बॉईज स्कूल आणि गर्ल्स स्कूल दोन्ही ओळखू शकतील. तर पहिलं कोड आहे. वडिलांकडून आलेला वारसा नेटानी यांनी पुढे नेला. वडिलांकडून आलेला वारसा नेटानी यांनी पुढे नेला. स्कॉलरशिपचे वर्ग घेऊन शिक्षणाचा वर्ग जोपासला. कोण? कडक यांची शिस्त, इंग्रजीवर यांचे प्रभुत्व. कडक यांची शिस्त, इंग्रजीवर यांचे प्रभुत्व पर्यायी शब्दांचा खजाना उलगडून पटवून देती भाषेचे महत्त्व. खांद्यावर अडकवून शबनम रोज सकाळी हजर वर्गावर. खांद्यावर अडकवून शबनम रोज सकाळी हजर वर्गावर. बाहेरून अगदी कडक शिस्तीचे जरी नकला करून हसवती आम्हाला पोटभर. जागा आहे ही खास, अजब दाखवी, अजब चमत्कार दाखवी. जागा आहे ही खास, अजब चमत्कार दाखवी. विचित्र दर्प गूढ वातावरणात प्रायोगिक तत्वांची अनुभूती दे. आता तुम्हाला पाहिजे उत्तरात. आता तुम्ही द्या. शाळे व्यतिरिक्त क्लास घेती विद्यार्थ्यांचा. जय आणि वीरू सारखी यांची जोडी. हसत खेळत विषय शिकवून अभ्यासाची यांनी वाढवली गोडी.
मॅचिंग इयरिंग, मॅचिंग बांगड्या, साडीच्या रंगाचा मॅचिंग रुमाल, सुंदर देखण्या मॅडम आमच्या, किचकट विषयी शिकवती कमाल. सूर आणि तालाची गट्टी जमवली. सूर आणि तालाची गट्टी जमवली. वेगवेगळ्या शाळांमध्ये ताल सुरांची स्पर्धा रंगवली. सुरांवर यांचे अचूक लक्ष, सूर बेसूर होऊ नये म्हणून आम्ही सदैव दक्ष. शिडशिडीत ह्यांची शरीर यष्टी, उंची ह्यांची ताडमाड. शिडशिडीत ह्यांची शरीर यष्टी, उंची ह्यांची ताडमाड. तास संपल्याचा कधी करती घंटानाद, लक्ष ठेवती मुले उन्हाळ. तुळशीसारखे यांचे कार्य परिपूर्ण, शाळेपेक्षा शाळेबाहेर खुलवले व्यक्तिमत्व. अंतर्गत शक्तीची दिली जाणीव करून, शारीरिक क्षमतेचे पटवून महत्व. निरागसता ह्यांचा स्वभाव गुण, इतिहास साकारला वेगवेगळ्या गोष्टी सांगून. निरागसता ह्यांचा स्वभाव गुण, इतिहास साकारला वेगवेगळ्या गोष्टी सांगून. ए बाई म्हणून रागे आम्हा भरती, तुमच्यामुळे झाली आमची प्रगती. आता हा शेवटचा आता आहे कोडं, आणि ह्याचा आता आम्ही दोघी एकत्र बोलणार आहोत आणि आम्हाला उत्तर सुद्धा सगळ्यांकडून एकत्र पाहिजे. कामगार वस्ती स्थित मध्यमवर्गीय मुलांचे रुजवले हिने विद्येचे रोपटे. हिच्या संस्कारामुळे झाली पिढी कर्तृत्ववान, चारी दिशांना हिचा डंका पिटे. धन्यवाद. धन्यवाद सुजाता. धन्यवाद प्रज्ञा. सभागृहातील 100 मित्रमैत्रिणींकडून एका शिस्तीने एकाच वेळी 100 केक कापले गेले. 102 सॉरी. जेवण झालं, केक खाला सगळ्यांनी. आता थोडं शारीरिक शिक्षण. पीटीचा पिरियड आता आपली पीटी चालू झालेली आहे. पीटीचं पिरियड म्हटलं तर मनावरचं सारं वजन उतरून जायचं. खेळायला आणि उड्या मारायला सगळेच एका पायाला तयार व्हायचे. तसं म्हटलं तर आपली पिढी नशीबवान. इतके विविध खेळ आपण खेळलो आहोत. लंगडी, कबड्डी, खो खो, आट्यापाट्या, लगोरी, साखळी, पकडापकडी असे अनेक भारतीय खेळ. आणि क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, डॉजबॉल सारखे परदेशी खेळ आहे. आबाधोबी तर सगळेच खेळले असतील. विटीदांडू पण खेळले असतील. आता संगीता सुद्धा काही आठवणी सांगेल किंवा ती थोडी मला साथ देईल. मी आता आपल्या समोर क्रीडारिता करणार आहे. म्हणजे काय तर आपल्या शालेय जीवनात आपल्यातील सर्वांनी खेळाचा मनमुराद घेतलेला आनंद. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विविध खेळात आपल्या शाळेचे किंवा वर्गाचे प्रतिनिधित्व केले आहे. काहींनी तर त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य सुद्धा मिळवले आहे. क्रीडा क्षेत्रातील अशाच काही विशेष लक्षवेधी कामगिरीबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. कदाचित त्यावेळी खेळातील हे यश म्हणावे तितके सर्वांपर्यंत पोहोचले नसावे, पण आज त्या गोड आठवणींना आपण उजाळा देऊया. मुंबई जिल्हा पातळीवर शारीरिक शिक्षण मंडळाच्या रिले स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक मिळवण्याचा पराक्रम आपल्या काही मित्रांनी केला होता. या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या संघातील खेळाडूंना विनंती आहे की जरा उभे राहा, म्हणजे आम्हाला तुमचे कौतुक करणे सोपे जाईल. सहभाग अमर देसाई, अमित देसाई, गणेश आचरेकर आणि आमरे. उभे राहून तुम्ही हातवारे करत. टाळ्या.
400 किलोमीटर तर संगीता धावू शकते बाबा. ही दुसऱ्याला पळवू पण शकते. 400 किलोमीटर म्हणजे किती होता? रत्नागिरीच्या पुढे इकडनं. बरं. यानंतर हिंद करंडक विजेत्या मुलींच्या खो खो संघाचे कौतुक करूया. सहभाग रीना, उभे राहा. रीना, संगीता, अनिला सॉरी, पूर्णिमा, वैशाली, रोहिणी, आरती, समिता आणि सुमित्या. काळ्या ज्या सगळ्यांसाठी उभे राहा. ज्यांची नाव घ्या. नाव घेते उभे राहा. फोटोमध्ये होतं ना, बरोबर आहे ना? कोणाचं नाव वगळलं गेलंय का? अरे मला माहितच ना. अरे होतच काय तू? अरे इतक्या वर्ष माझ्यासमोर असून मला माहित नाही. अरे काय रे बाबा, घरात आम्ही खबर आहे ना बाबा कधी. आधी सांगा तुमका. बरं, लंगडी हा खेळ सुद्धा आपण फार प्रेमाने आणि जिद्दीने खेळलो. मला एक मिनिट, लंगडीमध्ये कोण कोण येतं? लंगडी या नाही, जेंट्स आम्ही होतो ते आम्हाला माहिती आहे. मुलींचं नव्हतं का? मुलींमध्ये कोण कोण होतं लंगडीमध्ये? आमच्या ज्या मला वाटतं खो खोची टीम होती ती सगळी लंगडीची टीम होती. बरं, पण आमच्यामध्ये लंगडीचे म्हणजे मी होतो, वीरेंद्र बेर्डे होता, प्रशांत परब, विनोद राणे होते. बरं, मुलींचे आट्यापाट्याचे सामने हे सुद्धा फार छान रंगायचे. या खेळातील खेळाडू मुलींनी जरा प्लीज उभे राहा. आट्यापेटामध्ये कौतुक करायचे. आट्यापेटा अनिला आणि मला वाटतं संगीता गवाद होती. कारण आट्यापाट्यासाठी अनिला. थोडा हात लांब लागतो. सुगीता शेळके. आपल्या देशातील विशेषतः मुलांमध्ये क्रिकेट हा खेळ फार खेळला जातो. फक्त एवढीच खंत होती की एकूणच परिस्थितीनुसार आपला आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मात्र सहभागी होत नव्हता. ती संधी जरी मिळाली असती ना, तर याही खेळात आपल्या शाळेचा ठसा आंतरशालेय स्पर्धात उमटवण्याची कुवत आणि जिद्द आपल्याकडे नक्कीच होती. टाळ्या वाजवा रे. मला वाटतं सगळे जास्त जेवले पण वर्गांतर्गत क्रिकेट असो अथवा पीटीच्या पिरियडमध्ये खेळले गेलेले चप्पल क्रिकेट असो, जिथे आणि जशी संधी मिळेल तसे आम्ही आमच्या शालेय जीवनातील क्रिकेट एन्जॉय केले. पण मला ते बघायला आवडेल प्रात्यक्षिकपणे. म्हणूनच ते दिवस पुन्हा जगण्यासाठी आता आपल्या इथे चप्पल क्रिकेटचा एक सामना रंगणार आहे. ज्यांना कोणाला आज इथे क्रिकेट खेळायचे असेल त्यांनी पुढे यावे. सावकाश या, काही करू नका. स्टेजच्या डावीकडे 10 जण, स्टेजच्या उजवीकडे 10 जण. प्लीज या ना. इकडे 10 जण, इकडे 10 जण, प्लीज. यानंतर 2 संघाच्या कर्णधारांनी पाचारण करतो. संतोष घाग, प्रसन्न आटकर. 2 कॅप्टन, संतोष घाग, प्रसन्न आटकर. संतोष घाग हा पण कॅप्टन होता आणि प्रसन्न आटकर हा सुद्धा कॅप्टन होता. यस, हा सामना 5 चेंडूंचा असेल. प्रत्येक संघातील 5 फलंदाजांना प्रत्येकी 1 चेंडू खेळाव्यास मिळेल आणि 5 गोलंदाजांना प्रत्येकी 1 चेंडू फेकता येईल. टाळ्यांच्या गजरात आपण यांचा उत्साह वाढूया. मी दोन्ही कॅप्टनांना विनंती करते की तुम्ही टॉस उडवा. जो हरतलो तो माती खातलो. 1 2 औषध हो तुमच्या रे. काय ला छापा येतो. काय व्हायचं? बॅटिंग म्हणजे तुका की बॅटिंग होईल. चला फिल्डिंग वाले होऊया. चला एक एक बॉल, प्रत्येकाची एक बॉल, प्रत्येकाची एक बॅटिंग. कृपयाची नोंद घे. रेकॉर्डिंग करा. असंही ठेवा, यांना बरा पडत ना. असं असं आडवं ठेवा. हे बघा, हे बघा. आता लहानपणी चप्पल खेळ एवढी प्रगती झाली तर कोट घालून क्रिकेट खेळतो. हे बघा, काय रे बाबा, हे
काय दिवस दिले अरे बरी टाकले वाईट बॉल आहे एक बॉल झाला दुसरं बॉल एकच बॉल आला दुसरं बॉल आहे तुमच्याकडे हे बॉल वाईट टाकता की मी बदला बॉल आमच्या बरोबर नेहमी दिनेशने खेळायचा तर दिनेश नागाची एक स्टाईल होती क्रिकेट खेळायची त्या स्टाईल सांगतो कशी खेळायचा तो तर चप्पल अशी पायात असायची आणि नंतर तो असा यायचा मी आता माईक सोडतो त्याच्यात नेहमी एक अंगठी असायची सापाची नंतर तो बॅट उचलायचा कधी आजमध्ये रिंग हातात ठेवून तरी बॅट उचलली सिगरेट काय होतं सिगरेट हो परत परत आमटी काय केली हे गणेश बोलू काय रे बाबा बाबा कॅच पकडल्या प्रसन्न कॅच पकडल्या नाही केलो सतीश स्क्वेअर कट मारल्या प्रशांत बरोबर कॅप्टन बॉल टाकले संतोष का 0 आउट बाहेर मारलास तू फुलटॉस आउट चला आता यांची बॅटिंग 5 बॉल झाले चला अजून कोण खेळता समीर नाईक नाईक वर्सेस नाईक व्हेरी गुड म्हणजे बघा आहे ना अजूनही चप्पल खेळायची प्रॅक्टिस आहे हे अजूनही खेळू शकतात प्रत्येक एकाचाही बॉल उकलेला नाही बघा ना एकाचाही बॉल उकलेला नाही व्हेरी गुड संतोष व्हेरी गुड अजून कोण असत का सगळी मॅच आउट होतो ना सचिन तेंडुलकर आमचं समजलं काय पण आउट नाही झालं चला लास्ट एक बॉल 4 रन्स व्हेरी गुड काय नाही सांग जे फ्रेंड्स क्रिकेट खेळायला आले त्यांचं मी आभार मानतो आणि त्यांनी खूप मजा केलेली आहे पण मला सांगा ही मजा जर आता एवढी आली तर तेव्हा किती येत असेल कारण तेव्हा हेच होतं दुसरं काहीच नव्हतं शाळा सुटली तरी असेच खेळायचे बिल्डिंग मध्ये असेच खेळायचे तेव्हा मोबाईल नव्हता जास्त टीव्ही नव्हता आज टाइमपास होता मैदानीच खेळ होते तुमचा क्रिकेटचा खेळ पाहून जरा मुली पण उत्तेजित झाल्या त्यांना पण वाटतं की आम्ही आता खो खो मध्ये जिंकलोय खो देवचा कोणा आम्हाला खो देवचा खोखोच्या हे उभं राहायचं आहे बसायचं आहे चला येवा खोखोवाले अरुण तू बस आज नको त्या पुस्तकामध्ये संगीतामुळे हिने ते शाळेचं आठवण खो खो खेळाची आठवण सांगितली तिने असं म्हटलंय की मी 7 मिनिटं तो गेम खेळला आणि त्यामुळे तिला मॅडमनी वाघ्या हे नाव दिलं होतं तर आता ह्या वयात ती बघूया किती मिनिटं खेळते आम्ही नजर ठेवतो वाघ्या तुम्ही वाघ्या आम्ही बघ्या खो खो खेळा काहीतरी लवकर आपल्याला वेळेची कमतरता पळवा तुम्ही चला नंदी घाला चला
होणार पहिला. हा, चल, start. रेडी स्टार्ट. एक दोन स्टार्ट. पडू नकोस पडू नकोस पडू नकोस पडू नकोस. पकड पकड पकड. ती बॉर्डरच्या बाहेर जाऊ. आउट आउट. हिला पकड हिला पकडून दाखव. चल. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. ओके ओके चला या पुढे जायचं पुढे. त्यासाठी स्किल विनोद राणे लंगडीमध्ये एक नंबर. विनोद कुठे आहे? विनोद 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 नाही खेळायचं नाही पण विनोद एक नंबर. विनोद आणि बेर्डे हे असे खेळायचे ना लंगडी. स्वतः तर डबल टीमवर त्यांना आउट व्हावं लागायचं समोरच्या टीमला आणि आउट व्हायचीच नाही.